असेल म्हणजे पॉइंट जर असेल तर त्याचा आपण वापर कशासाठी करतो? मॅम जसं की दशांश पूर्णांकात तो दशांश म्हणून वापरला जातो. तो दशांश वेगळा मॅम म्हणजे जे तू म्हणतेस म्हणजे 4.5 हे वेगळं आहे. पण मी म्हणते बिंदू म्हणजे जे भूमितीमध्ये आपण सुरुवात करतो बिंदूपासून ते म्हणजे काय असतं? बिंदू किंवा पॉइंट म्हणजे काय मॅम असतं? अशी एक म्हणजे ज्याला लांबी रुंदी क्षेत्रफळ नसतं, जाडी व्हेरी नसते गुड. बिंदूला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे ज्याला लांबी नसते आपण म्हणू शकत नाही की 4 सेंटीमीटर एक बिंदू आहे असं आपण म्हणू शकत नाही किंवा जसं की तू म्हटली त्याला क्षेत्रफळ नसतं. तो एक पॉइंट असतो जो कशासाठी वापरतात बिंदू हा एखादं जे ऑब्जेक्ट असतं म्हणजे एखादी जी गोष्ट असते त्याचं लोकेशन डिटरमाइन करण्यासाठी. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते तुम्ही जर प्रवास करताय आणि तुम्ही एका कारमध्ये आहात. तर तुम्ही जेव्हा मॅप सुरू करता गुगल मॅप तर सगळ्यांना माहित असेल. हो ना? येस मॅम. मॅम. हो. येस मॅम. तर मग त्या गुगल मॅपमध्ये जेव्हा तुम्ही एखादं लोकेशन तुम्हाला एखाद्या लोकेशनवर जायचं असतं, तेव्हा तुम्ही मॅप चालू केल्यानंतर तुम्ही ज्या कारमध्ये आहात, ते एका एरोनी दाखवतात बघा. आणि जसं-जसं तुमची कार पुढे जाईल त्या मार्गाने, तसं-तसं तो एरो पुढे सरकत असतो. म्हणजेच काय, त्या एरोच्या जागी कन्सिडर करा एक बिंदू, म्हणजे तुमची कार म्हणजे तुमचं जे लोकेशन आहे, तो एक बिंदू आहे. आणि तो काय रिप्रेझेंट करतो, काय दाखवतो, दर्शवतो काय? की एखाद्या जागा. ऑब्जेक्टचं लोकेशन म्हणजे येस, ॲब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी आहात, ते लोकेशन तुम्हाला दिसत असतं. म्हणून बिंदूचा वापर कशासाठी करतो आपण? एखाद्या ऑब्जेक्टचं लोकेशन म्हणजे त्याची जागा दर्शवण्यासाठी आपण बिंदूचा वापर करतो. लक्षात आलं बिंदू येस मॅम. येस मॅम. ओके. आता बिंदूच्या पुढे जेव्हा अनेक बिंदू एकमेकांना जोडले जातात आणि त्यापासून काय तयार होतं सांगा तुम्ही? अनेक बिंदू जर असे एका रेषेत जोडले गेले, तर आपण काय म्हणतो रेषा. त्याला? रेषा. 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 रेषाखंड म्हणतो. काय म्हणतो? रेषाखंड. खंड. खंड का म्हणतो? रेषाखंड आणि रेषामध्ये फरक काय कारण त्या असतो? रेषेचे तुकडे येस असतात. मॅम. रेषाखंड म्हणजे ती रेषा तिथेच खंड पावले म्हणजे ती रेषा तिथेच थांबली ती तेवढ्यापुरतीच मर्यादित आहे म्हणजे ती रेषा तिथे खंड झाली आहे. आणि रेषा म्हणजे त्याला व्हेरी आपण गुड. किती पण पुढे वाढवू शकतो ती रेषा झाली. व्हेरी गुड. आता मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते. एकदम बरोबर उत्तर दिलेलं आहे. दोघींनी पण उत्तर जे दिलं ते एकदम करेक्ट आहे. इंग्लिशमध्ये त्याला आपण म्हणतो लाईन सेगमेंट. काय म्हणतो? लाईन सेगमेंट. लाईन आता सेगमेंट. स्क्रीनवर बघा. हां. मी आता स्क्रीनवर तुम्हाला दाखवते. आता इथे जो मी काढलाय त्याला म्हणायचं बिंदू म्हणजे पॉइंट. ओके. आता त्यानंतर समजा मी अशी आकृती काढली. तर याला काय म्हणायचं? लाईन सेगमेंट किंवा रेषाखंड. रेषाखंड. येस. सेगमेंट. येस. करेक्ट. तर रेषाखंड का म्हणायचं? की तुम्हाला त्याची लांबी जी काही आहे त्या रेषेची लांबी ती तुम्हाला माहितीये. म्हणजेच त्याला सुरुवातीचा बिंदू म्हणजे स्टार्टिंग पॉइंट आणि एंड पॉइंट हा फिक्स्ड असतो. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की हा 3 सेंटीमीटर आहे तर 3 सेंटीमीटरच तो रेषाखंड असेल. पण याच्या पुढे जर तुम्ही गेला, रेषाखंडाच्या पुढे जर तुम्ही गेला, तर हे काय आहे बघा आता स्क्रीनवर मी तुम्हाला काढून दाखवते. आता याला काय म्हणायचं मला सांगा? सॉरी हां. त्याला रेषा म्हणायचं कारण रेषा. रेषा आपण आपलं म्हणजे वाढवू शकतो. एक मिनिट हां, मी एक मिनिट. श्रावणी मगर तू रेषा उत्तर दे. म्हणायचं. श्रावणी. येस मॅम. मॅम त्या रेषेला ना हं. ती रेषा ना तेवढ्या पुरतीच मर्यादित न होता पुढं पण वाढू शकते म्हणजे बाजूने ती रेषा वाढू शकते. व्हेरी गुड. आता दिव्या तू सांग. दिव्या टीचर. तू सांग रेषा आणि रेषाखंड यामध्ये फरक काय असतो?
रेषेची लांबी ठरलेली नसते. रेषेची लांबी, हा व्हेरी गुड. रेषेची लांबी म्हणजे जी लाईन असते त्याचा एंड पॉइंट आपल्याला माहित नाही. ठीक आहे, म्हणजे ती दोन्ही बाजूनी वाढत जात असते, अमर्याद असते. तुम्ही सांगू शकत नाही की ही रेषा इथे जाऊन थांबली किंवा इकडचा बिंदू जो आहे तो इकडे जाऊन थांबला, असं तुम्ही सांगू शकत नाही. म्हणजे लाईन जी असते त्याला एंड पॉइंट नसतो, ती दोन्ही बाजूनी अमर्याद वाढत असते. आणि जो रेषाखंड असतो म्हणजे लाईन सेगमेंट जो असतो तो काय असतो, पर्टिक्युलर फिक्स्ड असतो, की एवढ्याच सेंटीमीटरचा तो रेषाखंड आहे. ओके, बिंदू म्हणजे काय, रेषाखंड म्हणजे काय आणि रेषा म्हणजे काय, समजलं? येस मॅम. येस मॅम. ओके, आता रेषेला असतात दोन्ही बाजूला ॲरो. आता बघा इथे मी जे काढतीये त्याला काय म्हणतात ते सांग. याला काय म्हणतात रे? किरण. किरण म्हणतात. व्हेरी गुड. रे. किरण म्हणजे इंग्लिश मध्ये त्याला आपण रे म्हणतो. म्हणजे व्हेरी गुड. मॅम आता म्हणतो. येस मॅम. एक आणि मिनिट त्या जो किरण आहे ना आणि त्याला मॅम आपण ज्या साईडने त्याला बाण केलेला आहे ना त्या साईडने आपण त्याला जिथपर्यंत वाढवायचं आहे तिथपर्यंत आपण त्याला वाढवू शकतो. पण ज्या साईडला बाण केलेला नाही त्या साईडने आपण वाढवू शकत नाही. व्हेरी गुड स्नेहल. म्हणजेच काय, जो रे असतो म्हणजे किरण असतं त्याला एक स्टार्टिंग पॉइंट असतो, म्हणजे सुरुवातीचा बिंदू असतो आणि त्यानंतरचा बिंदू फिक्स्ड नसतो, तो कंटिन्युअस वाढत असतो. म्हणून म्हणजे एका बाजूने जर बाण असेल तर त्याला आपण म्हणतो किरण, म्हणजेच रे म्हणतो, इंग्लिश मध्ये त्याला रे म्हणतो. आणि लाईनला दोन्ही बाजूने ॲरो असतात, म्हणजे दोन्ही बाजूनी लाईन वाढत असते. ओके, आता किरण याचं तुम्ही उदाहरण द्याल का मला? बॅटरी. सूर्याची किरणे असतात, सूर्याचं पण आपण उदाहरण देऊ शकतो. व्हेरी गुड. मॅम, म्हणजे सूर्य टॉर्च. म्हणजे एक स्टार्टिंग पॉइंट. लेझर पण. येस, मॅम टॉर्च. काय टॉर्च. टॉर्च. व्हेरी गुड. Torch, टॉर्च laser. मध्ये एक इनिशियल पॉइंट असतो आणि त्याच्यापासून दुसऱ्या बाजूने काय होत असतं, प्रकाश वाढत असतो म्हणजे जात असतो. असं सांगू शकत नाही की इथे थांबला तो. ओके, समजलं? येस मॅम. येस मॅम. आता मला सांगा त्रिकोण म्हणजे काय असतं? मॅम ज्या मॅम मी सांगू? तीन बाजू तीन कोण तीन बाजू यांना समाविष्ट करणारे रेषा म्हणजे त्रिकोण. एक मिनिट, मला नाव बघू द्या, कारण सगळे एका वेळी उत्तर दिलं तर मला कळणार नाही. हँड रेज करा म्हणजे मग मी ज्याचं नाव घेईन त्यांनी सांगा. हँडरेज आहेत. सानिया तू बोल. सानिया, आवाज येतोय तुला? ओके, अजय पवार तू सांगशील? मॅम एकदा डबल सांगा. मी असं विचारलं की त्रिकोण म्हणजे काय असतं? एक जेव्हा तीन रेषा छेदली जाते जेव्हा तीन रेषा एकत्र येते तेव्हा त्रिकोण असे म्हणतात. ओके, थोडं बरोबर आहे पण अजून व्यवस्थित ठीक आहे. एक मिनिट, श्रावणी तू सांग. श्रावणी. येस मॅम. तीन शिरोबिंदू तीन बाजू यांची मिळून जी बंदिस्त आकृती तयार होते ना त्याला त्रिकोण म्हणतात. ओके, मॅम, व्हेरी मी गुड. सांगू? स्नेहल तू सांग. स्नेहल. येस मॅम. तीन कोण तीन बाजू यांना जोडून म्हणजे तयार होणारी जी बंदिस्त आकृती आहे त्याला आपण त्रिकोण म्हणतो. ओके, साक्षी तू सांग. येस मॅम. तीन हम्म. शिरोबिंदू तीन बाजू आणि तीन कोण यांना समाविष्ट होऊन जी एक बंदिस्त आकृतिबंध तयार होतो त्यालाच आपण त्रिकोण असे म्हणतो. ओके, व्हेरी गुड. आता मी स्क्रीनवर तुम्हाला दोन आकृत्या दाखवते, सगळ्यांनी लक्ष द्या. आता बघा, वरच्या आकृतीमध्ये ही जी वरची आकृती आहे यामध्ये तीन बाजू आहेत, 1 2 3. याला त्रिकोण म्हणायचं का रे?
नाही का मॅम. नाही नाही म्हणायचं? कारण ती बंदिस्त आकृती नाही म्हणून. बंदिस्त नाही ती आकृती. व्हेरी गुड. आणि खालची जी आकृती आहे त्याला त्रिकोण म्हणायचं का? हो मॅम. हो मॅम, त्याला म्हणतात ती बंदिस्त आकृती आहे आणि त्याला 3 बाजू 3 बंदिस्त आणि 3 कोण कोण आहेत. आहे. येस, करेक्ट. म्हणजे जी बंदिस्त आकृती आहे की ज्यामध्ये 3 कोन आहेत, 3 बाजू आहेत आणि 3 शिरोबिंदू आहेत, तर या मिळून होणारे, या सगळ्या गोष्टी मिळून होणाऱ्या आकृतीला आपण म्हणतो त्रिकोण. आता त्रिकोण का? कारण त्याला 3 बाजू आहेत म्हणून आपण त्रिकोण म्हणतोय. म्हणजे 3 कोन आहेत, 3 बाजू आहेत म्हणून. आता समजा 4 बाजू एकत्र येऊन बंदिस्त आकृती तयार झाली, तर त्याला आपण काय म्हणणार? चौकोन. 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 व्हेरी गुड. तर आता आपण मूळ तुमच्या धड्याकडे येऊया. आता आपण बेसिक बघितलं की त्रिकोण म्हणजे काय, रेषा म्हणजे काय, रेषाखंड म्हणजे काय, या सगळ्या बेसिक गोष्टी आपण भूमितीशी रिलेटेड ज्या होत्या त्या आपण बघितल्या. आणि आता आपण तुमचा जो ऍक्च्युअल धडा आहे त्याकडे वळूया. सगळ्यांना टेक्स्टबुक मिळाले का रे? येस मॅम. ओके. भूमिती Yes, शाळेमध्ये भूमिती तुम्ही केलेलं का आहे. तुमच्या शाळेमध्ये? नाही मॅम, स्वतः घ्यावे लागते. नाही मॅम. भूमिती सुरू नाही झाला अजून? नाही मॅम. आमच्या शाळेत सुरू झालं. 1.3 चालू आहे. मी घेतला स्कूलमध्ये चॅप्टर. ओके 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 1.3 चालू आहे मॅम. ओके ओके. तर आता स्क्रीनवर सगळ्यांना दिसतोय का धड्याचं नाव? येस मॅम. मॅम दिसत आहे. ओके. तर धड्याचं नाव काय आहे आपल्या? समरूपता. तर तुम्हाला माहितीये का रे समरूपता म्हणजे काय असतं? तुम्ही कधी हा Similarity. बोला, कोण सांगेल? जेव्हा एक समरूप म्हणजे काय? त्रिकोण सिमिलॅरिटी. जेव्हा समरूपता म्हणजे एक एखाद्या त्रिकोण तो- दुसऱ्या त्रिकोणाचे तिन्ही कोण एक कॉन्ग्रुएंट असतात आणि त्यांच्या बाजू प्रमाणात असतात, तेव्हा ते 2 त्रिकोण एकमेकांशी समरूप असतात. व्हेरी गुड. आणि आता एकरूप म्हणजे काय मला सांगा? आणि मॅम हे पण त्यांच्या सांगा की बाजू पण समान आणि त्यांचे कोन पण समान असतात, येस मॅम. तेव्हा त्याला एकमेकांना एका वेळी तंतोतंत सगळ्यांनी बोलू नका. जुळणारे. स्नेहल तू बोल. म्हणजे एकमेकांना तंतोतंत जुळणारे. ओके. दोन्ही गोष्टी सारख्या आहेत का? एकरूपता आणि समरूपता सारख्या नाही आहे का? मॅम. नाही मोरे तू सांग आता, का सारख्या नाहीत आणि त्यामध्ये फरक काय आहे? मोरे. आवाज येतोय का माझा मोरे? आवाज येतोय का? येस मॅम. हा. मोरे तू सांगशील का दोन्हीमध्ये फरक काय आहे? येस मॅम. येस मॅम. जेव्हा दोन कोण एकमेकांशी समरूप असतात, तेव्हा त्यांचे कोन समान असतात, परंतु बाजू ह्या प्रमाणात असतात. आणि जेव्हा ते एकमेकांशी एकरूप असतात, तेव्हा तिन्ही कोन आणि तिन्ही बाजू समान असतात. व्हेरी गुड, व्हेरी गुड. एकदम करेक्ट आन्सर आहे. आता मी तुम्हाला एक उदाहरण देते बघा. आता समरूपता म्हणजे काय? समजा तुमच्याकडे जो तुम्ही सापशिडी खेळता तो चौकोन माहितीये तुम्हाला? सापशिडी खेळता तो येस मॅम. येस मॅम. समजा आता तुमच्या छोट्या भावाकडे एकदम छोट्या साईजची सापशिडीचा तो चौकोन आहे आणि तुम्ही आता समजा मोठे आहात, तर तुमच्याकडे खूप मोठा चौकोन आहे सापशिडी खेळण्याचा. तर या दोन गोष्टीतला जो चौकोन आहे ते समरूप आहेत का एकरूप आहेत? मॅम एकरूप. समरूप आहेत. समरूप. व्हेरी गुड. आन्सर आहे, करेक्ट आन्सर आहे समरूप. समरूप म्हणजे काय? एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीच्या त्याचा शेप जो असतो तो सारखा असतो, परंतु ज्या बाकीच्या बाजू असतात, बाकीचे जे
गुणधर्म असतात ते काय असतात, प्रमाणात असतात. म्हणजे आता तो छोटा चौकोन आणि मोठा चौकोन, चौकोनच आहे, त्याला 4 कोनच आहेत, 4 बाजूच आहेत, पण जो छोटा चौकोन आहे त्याच्या ज्या बाजू आहेत त्या मोठ्या चौकोनाच्या बाजू यांचं प्रमाण आहे. म्हणजे समजा छोट्या चौकोनाची एक बाजू 2 सेंटीमीटर असेल आणि मोठ्या चौकोनाची बाजू 4 सेंटीमीटर असेल, तर तो 2:4 म्हणजे 1:2 या प्रमाणात आहे. म्हणजे याच्या दुप्पट त्याचं माप आहे. पण दोन्हीही चौकोनच आहेत, दोन्हीही आकृत्यांचे कोन हे सारखेच आहेत, म्हणून ते दोन समरूप आहेत. समजलं? येस मॅम. येस मॅम. ओके. आता तंतोतंत जर तुम्ही म्हणाल तर त्याचा अर्थ काय, जसं की आता हे दोन आपले हात आहेत, ठीक आहे, हे दोन हात एकमेकांवर ठेवल्यानंतर सगळ्या बाजू एकमेकांना सारख्या आहेत, हो की नाही? येस मॅम. येस मॅम. म्हणजे या हाताच्या ज्या काही गुणधर्म प्रॉपर्टीज आहेत तशाच या हाताच्या आहेत, म्हणून ते एकमेकांवर तंतोतंत बसतात. म्हणून अशा ज्यावेळी आकृत्या असतात त्यावेळी त्या आकृत्यांना आपण काय म्हणतो, एकरूपता. काय म्हणतो की त्या एकरूप आहेत. ओके. आता दोन्हीतला फरक कळाला. एकरूप आणि समरूप म्हणजे काय? येस मॅम. येस मॅम. हो समजला. आता आपण तुमच्या धड्याकडे वळूया. बघा धड्यामध्ये सुरुवात कशी दिलेली आहे. इथे काय दिलंय की आपण गुणोत्तर व प्रमाण याचा अभ्यास केलाय, की ज्यामध्ये काय असतं, ए आणि बी या दोन संख्यांचे गुणोत्तर जर m/n म्हणजे m/n डिवाइड बाय असेल तर आपण त्याला असं म्हणतो की त्या दोन संख्या m/n अशा प्रमाणात आहेत. कशा? m/n. जसं की आता मी तुम्हाला जसं सांगितलं की छोट्या चौकोनाची जर बाजू 2 आहे आणि मोठ्या चौकोनाची 4 आहे, तर त्याचं प्रमाण काय झालं, 1:2. म्हणजे जेवढी याची असेल तेवढी मोठ्याची त्याच्या दुप्पट आहे. त्याला काय म्हणायचं, प्रमाण. ओके, समजलं? येस मॅम. येस मॅम. समरूप म्हणजे काय? आता इथे काय दिलेलं आहे, त्यांनी 2 त्रिकोण दिलेले आहेत आणि त्या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर दिले. कशाचे गुणोत्तर दिले? क्षेत्रफळांचे. क्षेत्रफळाचे. आता क्षेत्रफळ म्हणजे काय, कोण सांगेल मला? क्षेत्रफळ म्हणजे काय असतं? क्षेत्रफळ म्हणजे ना मॅम ती पाया आणि उंची यांचा हे गुणाकार. सूत्र झालं, पण क्षेत्रफळ म्हणजे तुम्ही काय शोधता? एरिया. हा, म्हणजेच काय, एरिया म्हणजेच काय? मॅम त्या ट्रायंगल मध्ये किती जागा आहे? म्हणजे Very मॅम good. ती एखादी वस्तू किती जागा व्यापते हे म्हणजे क्षेत्रफळ असतं. ऍब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे एखादी बंदिस्त आकृती आहे, समजा आता आयत आहे. ओके, आयत तुम्हाला माहिती आहे, त्याच्या समोरच्या बाजू विरुद्ध बाजू एकमेकांना सारख्या आणि समांतर असतात. मग त्या आयतामध्ये जी मधली बंदिस्त आकृतीच्या मध्ये जी काही जागा आहे ती जागा किती आहे याला म्हणायचं क्षेत्रफळ किंवा एरिया आपण म्हणतो. तसाच इथं त्रिकोणाचा 2 त्रिकोण दिलेत, त्यांच्या एरियाचं आपल्याला गुणोत्तर बघायचंय. आता हे बघण्यासाठी आपल्याला त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहित पाहिजे. तर ते सूत्र तुम्हाला माहितीये, काय असतं सूत्र? पाया गुणिले उंची बरोबर. पाया गुणिले उंची. 1/2 पाया गुणिले उंची. आता इथे 2 वेगवेगळ्या प्रकारचे त्रिकोण दिलेत. आकृती 1 मध्ये बघा दिले, थोडासा पाया जो आहे तो मोठा दिलाय आणि जी उंची आहे ती छोटी आहे, आणि दुसऱ्यामध्ये पाया छोटा आहे आणि उंची मोठी आहे. आता इथे बघा सूत्र लिहिलेलं आहे स्क्रीनवर, तुम्हाला दिसतंय 2 ज्या आकृत्या आहेत, त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR. आता याचं सूत्र इथं लिहिलंय 1/2 गुणिले पाया. आता याचा पाया काय आहे, BC, कारण त्याच्यावर लंब टाकलेला आहे त्याला पाया म्हणतो आपण. आणि जो लंब असतो शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर टाकलेला लंब, ती काय झाली, उंची झाली. येस, म्हणजे अर्धा म्हणजे 1/2 गुणिले BC गुणिले AD हा झाला पहिल्या त्रिकोणाचा क्षेत्रफळ.
आता तसंच दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय येईल 1/2 म्हणजे 1/2 गुणिले पाया. तो पाया आहे QR आणि उंची आहे PS. येस. तर अशा प्रकारे तुम्हाला गुणोत्तर शोधायचे. आता यानंतर सॉल्व करताना बघा हा 1/2 आणि हा 1/2 हा काय होणार एकमेकांना कॅन्सल होणार. जसं की 5/5 येस मॅम. 5 आपलं उत्तर काय येतं 1 उत्तर येतं. मग अर्धा आणि अर्धा वरचा जो 1/2 आहे आणि खालचा आहे तो एकमेकांना कॅन्सल होणार आणि उरणार काय पाया आणि उंची. खाली पण पाया आणि उंची. आता यावरून तुम्हाला काय समजतं यांनी दिलंय बघ यावरून दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराएवढे असते. म्हणजे दोन त्रिकोण जे आहेत जर तुम्हाला असं विचारलं की त्यांचं तुम्हाला काय करायचंय गुणोत्तर शोधायचे तर कसं करणार त्याचा पाया आणि त्याची उंची पहिल्या त्रिकोणाची भागिले दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आणि दुसऱ्या त्रिकोणाची उंची. लक्षात आलं? येस मॅम. येस मॅम. ओके. कोणाला काही डाऊट आहे इथपर्यंत? नो मॅम. नो मॅम. धनंजय वाघचं मेसेज आहे. धनंजय समजलं नाही का तुला? मॅम ते सेम मीडियम काय झालं? मराठी मीडियम नाहीये का तू? मराठी मीडियम मध्ये वाटते. काय मला कळत नाहीये. जोरात बोल. मॅम असंच वाटते तो सेमी मीडियम आहे काही. अच्छा मॅम सेमी ती इंग्लिश आहे. श्रद्धा आहे तिनं म्हणत आहे हा इंग्लिश मध्ये सांगा. अच्छा. बर श्रद्धा मला सांग समरूपताला इंग्लिश मध्ये काय म्हणता तुम्ही? मॅम सिमिलॅरिटी. मॅम सिमिलॅरिटी म्हणतात. सिमिलॅरिटी. आणि मग कॉन्ग्रुअन्सी कशाला म्हणता तुम्ही? एकरूपता. हा एकरूपता. एकरूपताला. congruency. आणि समरूपता म्हणजे काय? सिमिलॅरिटी. ओके. तर आता बघा यामध्ये आपण काय शिकलो की whenever we have to see that two triangles area what we have to do we have to just take the formula that is 1/2 into height into base. So that 1/2 will get cancelled and only what is remaining that first triangles base and height divide by second triangles base and height. So we got that formula that is B1 into H1 divide by B2 into H2. ओके समजलं? येस मॅम. ओके. तर आता पुढचा पार्ट असा आहे की यामध्ये काय दिलं आपल्याला जस्ट अ मिनिट. आता आपल्याला गुणधर्म बघायचंय यामध्ये. गुणधर्म दिलेला आहे बघा स्क्रीनवर तुम्हाला की समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. मग आपल्याला प्रमाण मगाशी आपल्याला जसं आपण पाहिलं की प्रमाण कसं असतं ते मॅम गुणोत्तर कसं असतं? गुणधर्म म्हणजे प्रॉपर्टी. हा प्रॉपर्टी. येस. तर आता यामध्ये काय बघायचंय की जेव्हा सेम हाईट असते त्यावेळी जे त्रिकोणाची क्षेत्रफळे असतात म्हणजे एरिया जो असतो तो त्यांचे जे बेस असतात त्याच्या प्रमाणात असतं. ठीक आहे. म्हणजे बघा पहिला फॉर्म्युला आपल्याला काय मिळालेला B1 into H1 डिवाइड बाय B2 into H2. मग आता जर उंची सारखी आहे म्हणजे H1 आणि H2 ह्या दोन गोष्टी सारख्या आहेत तर जसं आपण 1/2 कॅन्सल केलं तसा H1 इज इक्वल टू H2 असेल तर H1 H2 कॅन्सल होणार आणि उरणार काय फक्त B1 डिवाइड बाय B2. दॅट इज द B1 प्रॉपर्टी. B2. येस. ओके. म्हणजे काय जेव्हा सेम उंची असेल दोन त्रिकोण दिलेत त्यांचा पाया वेगळा आहे पण जी उंची दिलेली आहे ती जर सारखी असेल तर त्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. ओके समजलं? Yes, संगत म्हणजे
Yes, ma'am. संगत म्हणजे त्याच्या सोबतचा जो पाया असतो. म्हणजे आता उंची ज्या बाजूवर तुम्ही टाकलेली आहे, म्हणजे आता पहिल्या आकृतीमध्ये बघा, एबीसी या त्रिकोणामध्ये एडी ही उंची आहे. मग एडी उंची कोणत्या बाजूवर टाकलेली आहे? बीसी या बाजूवर, हो ना. मग बीसी हा पाया झाला आणि पाया हा पहिल्या त्रिकोणाचा बीसी पाया, मग त्याचा संगत पाया म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाचा जो पाया आहे क्यू आर, म्हणजे बीसी आणि क्यू आर. स्क्रीन जरा छोटी करा. हा, स्क्रीन जरा छोटी करा. आकृती अर्धीच दिसते. एक मिनिट हा. मॅम संगत म्हणजे करस्पॉन्डिंग आहे का? येस, करस्पॉन्डिंग आहे. बघा आता इथे उंची जी आहे तीच उंची या त्रिकोणाला दिली आहे. आता याचा जो बेस आहे दॅट इज बीसी अँड PQR's base is what? QR. So BC and QR are corresponding base. Understood? येस मॅम. म्हणजे BC हा जो पाया आहे त्या त्रिकोणाचा पाया आणि या त्रिकोणाचा पाया म्हणजे BC आणि QR हे दोन संगत पाया आहेत आणि त्यांचं प्रमाण हे त्या प्रमाणात त्यांची क्षेत्रफळ असणार आहे. कारण उंची सारखी आहे. पहिल्यांदा आपल्याला फॉर्म्युला काय मिळालेला की त्रिकोणांची क्षेत्रफळे हे त्यांच्या उंची आणि पाया यांच्या प्रमाणात असतात. पण ज्यावेळी उंची सारखी असते त्यावेळी उंची कॅन्सल होणार आणि फक्त पायांच्या प्रमाणात असणार. म्हणजे बेस जो आहे त्याच्या प्रमाणात असणार आहे. ओके, समजलं का? येस मॅम. येस मॅम. डाऊट नो डाऊट असेल तर ओके, हँड रेज करा किंवा मला ओरली सांगितलं तरी चालेल. तर हा झाला पहिला गुणधर्म म्हणजे पहिली प्रॉपर्टी आपण आता पाहिली. आता दुसरी प्रॉपर्टी बघा, याच्या फक्त थोडं रिव्हर्स मध्ये. आता इथे पाया सारखा असणार आहे आणि उंची वेगवेगळी असणार आहे. त्यावेळी त्यांची क्षेत्रफळे ही कशाच्या प्रमाणात असतील तुम्ही सांगा? उंचीच्या. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे आता समान लांबी असणाऱ्या पायांच्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची जी काही आपल्याला किंमत आहे ती कशी मिळणार? त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात. म्हणजे इथे आकृतीमध्ये बघा, ए बी सी हा पहिला त्रिकोण आहे आणि दुसरा त्रिकोण आहे ए बी पी. पण या दोन त्रिकोणामध्ये जो बेस आहे, पाया जो आहे, दॅट इज ए बी. And if that base is common, then again we will cancel that base and what is remaining? Only height of first triangle and height of second triangle. So what is the answer? That is H1 divided by H2. H2. कळालं? येस मॅम. येस मॅम. म्हणजे आता तुम्ही सांगा दोन गुणधर्म कोणते बघितले आपण? दोन मॅम मी गुणधर्म. सांगू? मॅम जेव्हा ना समान उंचीची क्षेत्रफळे असतात ना, म्हणजे जेव्हा उंची ही समान असते तेव्हा ती क्षेत्रफळे पायाच्या रूपामध्ये बदलतात आणि जेव्हा पाया हा समान असतो तेव्हा ती क्षेत्रफळे उंचीच्या रूपामध्ये प्रमाणामध्ये बदलतात. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मॅम तर मी आता सांगू? आपण दोन गुणधर्म बघितले. कोणाला सांगायचे? भाग्यश्री का? मॅम जेव्हा इक्वल हाईट असते तेव्हा करस्पॉन्डिंग बेसिस असतात आणि जेव्हा इक्वल बेसिस असतात तेव्हा करस्पॉन्डिंग हाईट असते. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. ओके, तर पुढचा पॉइंट बघायचा आपण. सगळे रेडी आहे का? बोर नाही ना झालं कोणी? मॅम ओके, बरं मला सांगा, 9वीचा सिलेबस चांगला वाटला तुम्हाला की 10वीचा? अवघड कोणता वाटतो रे? नववीचा अवघड होता. सोपा आहे. ओके, खर तर 9वीचा जर तुम्हाला अभ्यासक्रम व्यवस्थित कळाला असेल तर 10वीला तुम्हाला खूप छान मार्क्स मिळतील. ओके, कारण 9वीला ऑलरेडी Yes, तुमचा ma'am. बेस क्लिअर झालेला आहे. आता 10th मध्ये तुम्ही आहात तर 10th मध्ये 9वीचा जो अभ्यास आहे त्याच्यावरच बेस असा सिलेबस आहे, त्याच्यामुळे तो तुम्हाला खूप इझी जाईल. ओके. येस मॅम. ओके,
तर आपण Yes, ma'am. नेक्स्ट पॉइंट बघूया आता. नेक्स्ट पॉइंट आहे, आता त्यांनी आपल्याला एक कृती दिलेली आहे आणि आपल्याला असं सांगितलंय की रिकाम्या चौकटी योग्य प्रकारे भरा. आता पहिली जी आकृती आहे त्यामध्ये 2 त्रिकोण आहेत, ए बी सी, म्हणजे जो मोठा त्रिकोण आहे तो मी इथे दाखवते बघा, ए बी सी. आणि दुसरा त्रिकोण दिलाय ए पी क्यू. हा छोटा त्रिकोण दिलेला आहे आणि यांच्या क्षेत्रफळाचं आपल्याला गुणोत्तर शोधायचंय. तर याचा पहिला फॉर्म्युला काय होता, आपण जेव्हा सुरुवातीला पाहिला की 2 त्रिकोणांचे क्षेत्रफळ, दोन त्रिकोणाचे बघा त्याचं उत्तर असं होतं, बेस मल्टिप्लाय बाय हाईट, म्हणजे पाया गुणिले उंची, त्याच्यानंतर दुसऱ्या त्रिकोणाच्या पाया गुणिले उंची. इथे काय येईल रे, पहिल्या त्रिकोणाचा पाया काय आहे, BC. BC. करेक्ट. BC. उंची काय आहे, उंची AR. AR. म्हणजे पहिल्या चौकटीत उत्तर येणार BC, दुसऱ्या चौकटीत उत्तर येणार AR. आता खाली काय येणार आहे, दुसऱ्या त्रिकोणाचा बेस काय आहे, बेस PQ. 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 आणि दुसऱ्या त्रिकोणाची हाईट काय आहे, AR. व्हेरी गुड. आता वरती पण AR होतं. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. AR अंशामध्ये पण आहे, AR छेदामध्ये पण आहे, म्हणजे छेदामध्ये दोन्ही पण आहे. कॅन्सल होणार. आणि आता उत्तर काय राहणार, फक्त BC. व्हेरी गुड. म्हणजे फक्त पाया प्रमाणात आहे, संगत प्रमाणात, म्हणजे BC भागिले PQ. हे झालं तुमचं फायनल उत्तर. ओके. येस मॅम. ते दोन्ही सेकंड आकृती, येस मॅम. सुटून गेल्या म्हणजे ते cancel झालं. सेकंड आकृतीचं सांगा मला, इथे काय येणार पहिल्यांदा, MN. व्हेरी गुड, म्हणजे पाया आहे. येस. आणि भागिले काय येणार, MN. बघा बेस सारखा आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये बेस सारखा आहे, पहिल्या आकृतीमध्ये उंची सारखी होती, आता बेस सारखा आहे. म्हणजे पहिली जी चौकट आहे तिथे येणार MN गुणिले LP आणि खाली येणार MN गुणिले DQ. आणि आता मॅम याचा आन्सर येईल LP अपॉन DQ. MN कॅन्सल होणार आणि LP छेद DQ येणार. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. उत्तर येणार LP भागिले DQ, कारण इथे पाया सेम आहे, उंची वेगळी आहे. कळालं मॅम? याचा पाया सेम असल्यामुळं क्षेत्रफळे ही उंचीच्या प्रमाणामध्ये बदलतात. येस, उंचीच्या प्रमाणात येणार. आता इथे बघा काय दिलंय, बिंदू M. ही आकृती, तिसरी आकृती बघा, यामध्ये दिलंय बिंदू M हा रेख AB चा मध्यबिंदू आहे. हा जो M बिंदू दिलाय तो, ही जी बाजू आहे AB त्याचा मध्यबिंदू, इंग्लिश मध्ये त्याला मेडियन म्हणतो आपण. काय म्हणतो, मेडियन म्हणतो. येस. आता रेख CM जी आहे, रेख CM ही त्रिकोण ABC ची मध्यगा आहे. आता मध्यगा म्हणजे काय रे, मध्ये ते आहे काय, दोन समान भाग करते. ओके, दोन मध्यगा. त्रिकोणाची समान करणारी रेषा. ओके. आता त्यांनी ही गोष्ट आपल्याला दिलेली आहे आणि आता काय विचारले की त्रिकोण AMC, म्हणजे बघा कुठला त्रिकोण, हा छोटा त्रिकोण AMC, याचा एरिया म्हणजे याचं क्षेत्रफळ भागिले त्रिकोण BMC हे तुम्हाला शोधायचे. आता उत्तर काय येईल रे, AMC आणि BMC. AMC चा पाया आणि उंची घेणार, म्हणजे AM गुणिले CM घेणार आपण. हा,
आणि इकडच्याला काय घेणार BM गुणिले MB काय CM MB गुणिले CM हे बघा आता इथे आपल्याला उंची माहितीये का रे उंची माहितीये का आपल्याला CM नाही उंची माहिती आहे आपल्याला CM आहे. माहिती नाही मॅम. CM नाही उंची माहित म्हणजे नाही, काय मॅम. जिथे 90 अंशाचा कोन होतो बघा नीट ऐकून घ्या पहिल्या माईक थोडा ऑफ करा मग आपण बोलू जेव्हा उंची ही कधी असते जेव्हा एका शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर लंब टाकलेला असतो त्यावेळी त्याला आपण उंची म्हणतो पण इथे दिलीये ती मध्यगा दिलेली आहे तिथे काय दिलीये मध्यगा दिली आपल्याला उंची माहीत नाही मग अशा वेळी काय करायचं सांगा काय कराल त्रिकोणाची दुसरी बाजू त्याची उंची घ्यायची काय म्हणजे त्रिकोणाची जी दुसरी बाजू आहे ही त्याची उंची घ्यायची दुसरी बाजू म्हणजे कोणती बाजू घेणार आपण CM ओके थोडं 1-2 मिनिटं विचार करा मग मी पुन्हा क्वेश्चन विचारते तुम्हाला थोडा विचार करा काय करावं लागेल आपल्याला मॅम आपल्याला C पासून एक स्ट्रेट लाईन टाकावी लागेल AC मॅम आपण जर सी वरून AB ला जर परपेंडिक्युलर काढला तर तो उंची होऊ शकतो. म्यूट आहात मॅम. का ओके आता आवाज येतोय का येतोय मॅम येस मॅम येतोय. ओके काय सांगितलं मॅम आपल्याला AB वर परपेंडिक्युलर टाकावा लागेल मॅम CB AB वर नाही टाकणार आपण AB हा वेगळा भाग आहे आपल्याला हे जे 2 भाग आहेत ना मध्ये मध्यगा दिली हा एक वेगळा त्रिकोण आहे आणि इकडचा एक वेगळा त्रिकोण आहे आणि आपल्याला पाया आणि उंची माहित नाहीये AC AC काय काय असेल पाया की उंची मॅम उंची असेल हे बघा आता मी तुम्हाला हिंट देते जर आपण CM ऐका हिंट देते तुम्हाला जर CM दोन्ही आकृत्यांमध्ये दोन्ही जे त्रिकोण आहेत त्याचा जर बेस त्याची जी काही पाया आहे त्याचा जो पाय तो जर CM कन्सिडर केला तर काय होईल तर बेस कॉमन होईल मॅम. त्रिकोणामध्ये तो CM पाय आहे ना तो समान येईल मॅम त्रिकोण ACM मध्ये ना त्याची उंची MA येईल MA हा परपेंडिक्युलर नाही आहे ना पुढच्या लाईनला तर आपण एखादा लंब टाकू शकतो कुठून शिरोबिंदू A पासून समोरची बाजू जी CM आहे त्याच्यावर लंब टाकू शकतो आणि B या बिंदूपासून सुद्धा लंब टाकू शकतो तर या 2 त्रिकोणाचं काय होणार उंची वेगळी येणार आणि पाया जर आपण CM घेतला तर तो सारखा येणार आणि पुन्हा काय होणार पाया पाया कॅन्सल होऊ शकतो हो की नाही समजलं मॅम. ओके तर आता या 2 गुणधर्मावरून आता त्यांनी कशी उदाहरणं सोडवली आहेत ते आपण बघू की कोणतं पहिलं उदाहरण कसं सोडवले यामध्ये बघा 2 त्रिकोण दिलेले आहेत त्रिकोण ABC आणि त्रिकोण हा जो आहे इथला DBC हे 2 त्रिकोण दिलेत आणि त्या 2 त्रिकोणाच्या शिरोबिंदू म्हणजे हा D शिरोबिंदू हा A शिरोबिंदू यापासून लंब टाकलेला आहे समोरच्या बाजूवर आणि ती झाली त्याची उंची काय झाली उंची आता इथे बघा इथे काय दिलंय AE ही जी उंची आहे पहिल्या त्रिकोणाची ती 4 दिली आहे आणि दुसऱ्या त्रिकोणाची उंची दिली आहे 6 आणि त्यांनी असं सांगितलंय की 2 त्रिकोणांचं क्षेत्रफळाचं प्रमाण शोधा आता
पहिली गोष्ट म्हणजे उत्तर आपलं कसं येणार आहे, पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. ओके, तर आता बघा इथे त्रिकोण ABC याची उंची AE आहे, म्हणजे अंशामध्ये AE येणार. आणि या त्रिकोण DBC याची उंची DF आहे, ती खाली येणार छेदामध्ये. परंतु पाया का लिहिला नाहीये यामध्ये, कारण ABC या त्रिकोणाचा पण पाया BC आहे आणि DBC या त्रिकोणाचा पण पाया काय आहे, BC आहे. म्हणजे दोन्ही त्रिकोणांचे पाया म्हणजे बेस हा सारखा आहे, म्हणून तो कॅन्सल झाला आणि फक्त उंची राहिली. आणि ते झालं तुमचं उत्तर. म्हणजे पहिल्या त्रिकोणाची उंची आहे 4 भागिले दुसऱ्या त्रिकोणाची उंची आहे 6, म्हणून 4 भागिले 6 याचं उत्तर आलं 2 दुने 4 आणि 2 त्रिक 6, म्हणजे 2 2 जा 4, 2 3 जा 6, म्हणजे आन्सर आलं 2 डिवाइड बाय 3. समजलं? येस मॅम. येस मॅम. यामध्ये काही डाऊट? या DBC यामध्ये जसं वरचं एक्झाम्पल होतं ना, उंची दिली नव्हती, तर उंची आपण ज्या बिंदू मधून समोरच्या बाजूवर जर आपण लंब टाकला तर तो पाया असतो. पण नेहमी लंब असेल तर आणि तरच ती उंची असते. समजलं? येस मॅम. ओके, तर आता पुढचा पाठ काय आहे आपण बघूया. पुढचं पण कसं दिलंय, एक्झाम्पल दिलेले. त्यांनी आता एक्झाम्पल काय दिले बघा. ABC या त्रिकोणाचा जो पाया आहे तो BC आहे आणि त्या BC वर हा जो आहे AP हा लंब टाकलाय. तर याची त्यांनी लांबी दिली आहे DC ची. DC म्हणजे हा छोटा पार्ट आहे, त्याची लांबी दिली आहे 6 आणि पूर्ण BC याची लांबी दिली आहे 15. आता त्यांनी काय विचारले, त्रिकोण ABD हा ABD आणि त्रिकोण पूर्ण मोठा ABC आणि दुसरा त्रिकोण ABD आणि ADC असे 2 वेळा 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर शोधायचे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सूत्राचा वापर करावा लागेल. जे सूत्र आहे, पहिल्या त्रिकोणाचा पाया गुणिले उंची, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया गुणिले उंची यांचा भागाकार. ओके, तर हे सूत्र आहे. तर आजचा जो होमवर्क आहे तो असा आहे की तुम्ही फक्त हे जे सेकंड एक्झाम्पल आहे ते तुम्ही फक्त गो थ्रू करा. म्हणजे तुम्ही एकदा ते रीड करा आणि त्यांनी कसं सॉल्व्ह केलंय ते बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट क्लासमध्ये आपण हे एक्झाम्पल आणि पुढचा एक्सरसाइज आपण स्टार्ट करू. तर आज आपण काय शिकलो, एक मिनिट फक्त माईक ऑफ करा. तर आज आपण काय शिकलो की भूमितीमध्ये जे बेस असतो तो म्हणजे काय असतो, पॉइंट म्हणजेच बिंदू. बिंदू नंतर आपण बघितलं रेषाखंड, त्याच्यानंतर रेषा, त्याच्यानंतर किरण आणि त्यानंतर 3 बाजू एकत्र येऊन बंदिस्त झालेली आकृती म्हणजे आपण त्रिकोण बघितला आणि त्याची समरूपता म्हणजे काय हे आपण पाहिलं. आता बोला, तुम्हाला काय बोलायचं होतं? मॅम, त्रिकोणामध्ये 2 बाजू आणि एक हायपोटेनस असतो. काय त्रिकोणामध्ये एक हायपोटेनस असतो. ते राईट अँगल ट्रायंगल मध्ये. राईट अँगल म्हणजे काय, जो काटकोन त्रिकोण असतो, जिथे काटकोन तयार झालेला असतो त्याच्या अपोजिट साइडला आपण म्हणतो हायपोटेनियस. ओके, तो वेगळा भाग आहे. इथे उंची बघायची आपल्याला. हायपोटेनियस हा फक्त राईट अँगल ट्रायंगल मध्ये कन्सिडर होतो. हे रेग्युलर त्रिकोण आहेत, म्हणजे लघुकोन त्रिकोण बघतोय आपण. लघुकोन त्रिकोण म्हणजे काय, की ज्याचे कोन जे असतात ते 90 अंशापेक्षा कमी असतात. समजलं? येस मॅम. ओके, येस मॅम. चलो बाय बाय. बाय मॅम. मला आवाज नाही आला. अटेंडन्स लिंक. संगीता मॅम तुम्हाला शेअर करतील. ओके, ओके मॅम.
गीता मॅम ओके तुम्ही जे शिकवलं ना ते खूप छान समजलं. थँक्यू सो मच. ओके थँक्यू. Yes, तुम्ही पण ma'am. खूप छान उत्तरं Thank दिली. you, आपला ma'am. पहिला क्लास असून सगळे खूप छान रिस्पॉन्स देत होते. ओके सो आय